हॅलो एव्हरीवन, तर आज आपण करणार आहेत आगरी लुक. CTM प्रोसेस पूर्ण करून घेत आहे. पहिलं आपण आय लुक करूया. आय लुकसाठी कन्सिलर घेतलेला आहे. कन्सिलरला ब्लेंड केलेला आहे आणि एक लाईट शेड घेतलेला आहे. सेकंड ब्लू शेड घेतलेला आउटरला आणि इनरला लावलेला आहे. त्यालासुद्धा ब्राऊन शेड, डार्क ब्राऊन आणि लाईट ब्राऊनने ब्लेंड करून घेतलेला आहे. आणि मला स्पॉटलाईट्स आय मेकअप करायचं, त्यासाठी मी कन्सिलर घेतलेला आहे. फिंगरने लावलेला आहे कन्सिलर, ब्रशने नाही. आणि ग्लिटरसुद्धा फिंगरने लावलेला आहे. त्याला ब्लेंड करून घेतलेला आहे सुंदर प्रकारे. आता आपली CTM प्रोसेस पूर्ण झालेली आहे. तर आपण 04 प्रायमर लावलेला आहे. कन्सिलर घेतलेला आहे. कन्सिलर लावलं, त्याला सुंदर प्रकारे ब्लेंड केलं आणि नंतर फाउंडेशन घेतलं. ब्रशने लावलेलं आहे फाउंडेशन. डायरेक्ट मी ब्युटी ब्लेंडरने नाही लावत. ब्युटी ब्लेंडरनंतर ब्लेंड खूप सुंदर प्रकारे ब्लेंड केलेलं आहे. नंतर लिक्विड ब्लश घेतलेला आहे. त्यालासुद्धा ब्रशने ब्लेंड करून घेतलेलं आहे. नंतर आपण कन्सिलर घेतलेलं आहे. कन्सिलर ब्लेंड केलेलं आहे, पण ती व्हिडिओ काढायची विसरली. पावडर पॅकिंग केली, पावडर कॉन्टोरिंग हलकीशी केली, पावडर ब्लश लावलेला आहे. आयब्रो डिफाईन करून घेत आहे. नंतर आयलायनर लावत आहे. एकदम थिन, एकदम बारीक आयलायनर लावणार आहे. लॅशेस नाही लावलेले आहेत, मस्काराने स्कल्स केलेले आहेत आणि काजळ लावलेलं आहे. त्याला ब्राऊन शेडने त्याला स्मज केलेलं आहे. अँड देन हायलायटर लावलेला आहे. नंतर लिप लायनर लावलेला आहे आणि लिपस्टिकने असा प्रकारे पूर्ण लुक कंप्लीट केलेला आहे. आणि त्याच्यावरती सुंदर प्रकारे ज्वेलरी मी वेअर करत आहे. खूप सुंदर ज्वेलरी दिसत आहे. अशा प्रकारे लुक झालेला आहे.